गेल्या काही वर्षांपासून विवाहबाह्य संबंधाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. पहिले नात्यामध्ये विश्वासघात, दोघात तिसरा, पुढे अशा घटनांमधून गुन्ह्याची घटना. अशी एक घटना समोर आलेली आहे. दिव्यांग पतीची काळजी घेण्यासाठी तिने घरात केअरटेकर खरा ठेवला, पण तिने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. एवढंच नाही तर त्या बॉयफ्रेंडच्या मदतीने आपल्या पतीला गुलामासारखं वागवलं. तब्बल 4 वर्षे तिने दिव्यांग पतीचा छळ केला. इंडिपेंडन्स यूके रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार 49 वर्षीय सारा समरसेट हाऊसचे टॉम समरसेट या दिव्यांग व्यक्तीशी लग्न केलं. लग्नानंतर दोघांचे सुखी संसार सुरू होता. दोघेही मस्त फिरायचे, पिक्चर पाहायचे, सगळं अगदी छान छान होतं. मात्र काही दिवसांनी कोण जाणे पण त्यांच्यामध्ये दुरावा यावा लागला. खरं तर या दोघांच्या आयुष्यात तिसऱ्या व्यक्तीची एंट्री झाली होती आणि हा व्यक्ती तिच्यासोबत राहत होता. जिजॉर्ज वेब नावाचा हा व्यक्ती या जोडप्याच्या घरी टॉमची केअरटेकर म्हणून काम पाहायचा. वेब हा टॉमची खूप चांगली काळजी घ्यायचा, पण हळूहळू तोही टॉमकडे दुर्लक्ष करू लागला. बायकोही आपल्याकडे लक्ष देत नाही. तिचंही प्रेम पहिल्यासारखं राहिलं नाही. वेब पण पहिल्यासारखी काळजी घेत नाही, कारण वेब आणि सारा एकमेकांच्या प्रेमात पडले होते. हे दोघेही प्रेमात इतकं आगुंड झाले की टॉमकडे दुर्लक्ष करायला लागले होते. कित्येक वेळा ते दोघे दिव्यांग टॉमला घरात एकटं टाकून बाहेर फिरायला जायचे. तिला जेवायला द्यायचे, उपाशी ठेवायचे. घरात तासनतास कोणी नसल्यामुळे त्याला लघवी करायला घेऊन जायलाही नव्हतं. त्यामुळे त्यांच्याच पॅन्टमध्ये लघवी करण्याची वेळ आली होती. हे दोघे प्रेमात इतके वेडे झाले की तो घाणीतच बेडवर पडून राहायचा. इतकंच नाही तर दोघांनी तिला गुलामासारखं वागवून तिला आणि तेही तब्बल 4 वर्ष हे सगळे करत होते. टॉमला वेदना असह्य झाल्या. त्याने मित्र आणि बहिणीला त्याचा त्रास सांगितला. मित्र आणि बहिणीच्या मदतीने टॉम या दोघांना घेऊन कोर्टात गेला. हे प्रकरण कोर्टात उभं राहिलं. त्याने कोर्टात सांगितलं की पत्नी सारा मला खूप त्रास द्यायची. साराला भेटण्यापूर्वी त्याचं एक चांगलं करिअर होतं. तो नॉर्मल जगायचो. मित्रमंडळी होती. खूप चांगलं आयुष्य होतं. जेव्हा मी साराला भेटलो तेव्हा तीही खूप करायची माझ्यासाठी. मात्र ज्यावेळी जिऑर्ज माझी काळजी घेण्यासाठी आला त्यानंतर आमच्यातील नातं बदललं. यावर निकाल देताना न्यायाधीश विल्यम एव्हर्स यांची पत्नी सारा समरसेट होऊ आणि केअरटेकर जिऑर्ज वेबला 11 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तो निकाल वाचताना म्हणाले की टॉमला अत्यंत वाईट अवस्थेत ठेवण्यात आलं होतं. त्याला जेव आणि पाणी देखील मिळत नव्हतं. बाथरूमलाही जाण्यासाठी त्याला भीक मागावी लागायची. तरी त्या वेदना कोणी ऐकत नव्हे. हे अतिशय वेदनादायी प्रकरण होतं. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.